चला तर मग आता मुरमुऱ्याचा चिवडा बनवूया. कढई गरम झाली की आपण त्यामध्ये तेल टाकणार आहोत. कढई गरम झाली, आता त्यामध्ये तेल घालायचे. 1 ते 1.5 पळी मी तेल घालत आहे यामध्ये. त्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण लगेच शेंगदाणे घालणार आहोत. शेंगदाणे जराशे भाजले की लगेच त्यामध्ये फुटाण्याची डाळ घालायची आहे आपल्याला. फुटाण्याची डाळ जरा भाजली की त्यामध्ये थोडेसे काजू घालूया. त्यानंतर कढीपत्ता घालूया. थोडंसं हिंग घालूया. लाल मिरची पावडर घालूया. हळद घालूया. मिक्स करून घेऊया चांगलं. त्यानंतर चवीपुरते मीठ घालूया आणि आपण ज्या लाह्या घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घालूया. आणि मिक्स करून घेऊया. थोडंसं गोड लागण्यासाठी मी थोडी साखर ॲड करणार आहे त्यामध्ये आणि मिक्स करून घेणार आहे. तर आता आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. पाहू शकता तुम्ही चिवडा तयार आहे आणि खूप झटपट होतो. खायला पण खूप छान लागतो. नक्की ट्राय करा. मुरमुऱ्याचा चिवडा तयार आहे. तुम्ही पाहू शकता खूप टेस्टी लागतो आणि खूप झटपट पण होतो. नक्की ट्राय करा.